हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे जॉब रिलेटेड व्हिडिओ आहे. ते आपण पुढे बघणारच आहेत. आणि अनेक सांगायचं होतं, जे मी इंडिया मार्टला च्या रिलेटेड जे व्हिडिओ टाकलं होतं, त्याच्या रिलेटेड कमेंट आलेले आहेत, की त्याच्यामध्ये समजा आपण पॅन कार्ड वगैरे घातलं, तर ते जेन्युइन आहे की नाही, की फ्रॉड वगैरे म्हणजे काय होऊ शकतं का? तर तसं काहीच होणार नाही आहे. कारण मी अप्लाय केलेलं आहे तिथं. अप्लाय केलेलं आहे. मला मेलसुद्धा आलेलं आहे शॉर्टलिस्टेड झालेलं. मेल आलेला आहे आणि थोडे दिवस काम पण केलंय मी तिथं. मग ते सगळं तुम्हाला मी सांगेन मेल कसे येतात त्यांची. नंतर नेक्स्ट प्रोसेस काय हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. कारण त्याचं मी प्लॅनिंग करायलोय, की कसं-कसं, काय-काय दाखवायचं पहिला ते सगळं. म्हणजे तुम्हाला क्लॅरिफिकेशन भेटेल, की कसं असतंय ते. आणि ते काम काय असते ते पण मी तुम्हाला सांगेनच. त्यामुळे तुम्हाला पण आयडिया येईल, की हां बाबा असं-असं काम आहे. म्हणजे तुम्ही एक माइंडसेट करून जाल तिथं, की हां मला हे करायचं आहे म्हणून. ओके. नाहीतर कसं होतंय जातो नंतर होत नाही असं पण होऊ शकतं बरोबर. त्याच्यासाठी मी सगळं सांगेन त्याच्यामध्ये मेल्स पण तुम्हाला दाखवेन मी काय-काय मेल येतात त्याच्या. नंतर तुमची कुठली टेस्ट असते, ती पण ऑनलाईनच टेस्ट असते. फक्त व्हिडिओ बघायचं असतं आणि आपण जे काही व्हिडिओमध्ये ऐकतो तेच तिथं मल्टिपल चॉईसमध्ये असतात ते करायचं असतं. ओके. ते सगळं मी तुम्हाला म्हणजे सांगेन मी कसं-कसं, काय-काय प्रोसेस असते. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब केलं तर कसं होईल, की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लवकरात लवकर तुम्हाला समजेल त्याच्यासाठी. ओके. फाईन. तर आता आपण काय बघणार आहोत, आता आम्ही बघणार आहोत, की आता नवीन एक जॉब आहे. अ, तुम्हाला माहितीच असेल, की एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जोश टॉक म्हणतात त्याला. तर जोश टॉकमध्ये आणि तुम्ही YouTubeमध्ये जर स्क्रोल करत असाल, तर तुम्हाला माहिती असेल, की YouTubeमध्ये स्क्रोल केल्यावरती पण तुम्हाला कुठेतरी दिसेल जोश टॉक असं. ज्या ठिकाणी मोठे-मोठे यूट्यूबर्स येऊन आपली कहाणी म्हणजे आपली जी काय म्हणतात ती गोष्ट सांगतात त्यांनी. अ, ते तुम्हाला माहितीच असेल. ओके. तर त्याच प्लॅटफॉर्मबद्दल आज बोलणार कारण त्यांनी जॉब पण प्रोव्हाईड करतात स्पेशली महिलांसाठी असू देत किंवा जेंट्स असू देत त्यांना पण त्यांनी जॉब प्रोव्हाईड करायला ओके. तर मला आणि पण कमेंट आलेत की लाईक मॅडम नॉन व्हॉईस प्रोसेस असले तर सांगा व्हॉईस प्रोसेस नको नॉन व्हॉईस तर नॉन व्हॉईस प्रोसेस मतलब म्हणजे टेक्निकल रिलेटेड पण मी लवकरच घेऊन येईल ओके. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बोलायची गरज नाही टेक्निकल तुम्ही सपोर्ट करू शकता त्यांना थ्रू मेसेजेस चॅट्स किंवा ईमेल थ्रू तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता असं ओके. तर आता आपण काय करूयात, आता आपण लॅपटॉपला जाऊया. तिथं तुम्ही कसं अप्लाय करू शकता, जॉबचं रिक्वायरमेंट काय आहे ते सगळं आपण बघूयात, ओके. आणि मी लॅपटॉपमधून का दाखवणार आहे, सेम लॅपटॉपमध्ये जसं तसंच मोबाईलमध्ये दिसते, कारण तुम्हाला तिथं क्लिअर दिसेल म्हणून मी लॅपटॉप यूज करायलोय. नाहीतर मोबाईलमध्ये पण कसं दिसेल ते पण मी तुम्हाला लॅपटॉपमध्येच दाखवेन, की मोबाईलवर कसं दिसेल ते, ओके. तर चला मग बघूया आपण. ओके. तर आता मी लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये आलेलो आहे आणि आता आपण बघूया, की त्या जोश टॉकली जॉब आहे, ती जॉबला आपण कसं अप्लाय करायचं, ओके. तर पहिला आपण बघूयात, की मी 2 लिंक काढले, थोडे नोट्स काढून ठेवले, ते पहिला मी तुम्हाला दाखवेन तिथं. तर इथं बघू शकता तुम्ही. तर इथं आहे हिंदी टायपिंग आहे. समजा आता आजकाल हिंदी तर सगळ्यांनाच येतं, बरोबर. जर तुम्हाला हिंदी येत असेल, ह्यामध्ये हिंदी आहे आणि इंग्लिश आहे, 2 आहे त्याच्यामध्ये, मराठी नाही, ओके. तर हिंदी तर ऑलमोस्ट सगळ्यांना येतंयच आजकाल, ओके. तर हिंदीमध्ये टायपिंग करण्यासाठी एक हिंदी टायपिंग टेस्ट म्हणून असतं आणि एक इंग्लिश टायपिंग टेस्ट म्हणून असतं. ओके. तर हिंदी टायपिंग टेस्ट म्हणजे काय? हे जॉब काय आहे ते पहिला बघूया आपण. तर जॉब कशाच्या रिलेटेड असणार तर जॉब हे तुमचं ट्रान्सलेट करण्याचे काम असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऐकायचं आहे, ऑडिओ जे त्यांनी देतात ते ऑडिओ ऐकायचा आहे आणि ते तुम्हाला कन्व्हर्ट करायचं हिंदीमध्ये. म्हणजे जे ऐकतात तेच तुम्हाला हिंदीमध्ये टाइप करायचं आहे. ऐकत-ऐकत टाइप करायचं एवढं. ओके. आणि ते हे तुम्हाला कसं इथं तुम्हाला तास तुम्ही 1 तास काम केलं त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट भेटेल. ओके. 1-1 तासाप्रमाणे इथं पेमेंट तुम्हाला असेल. असं नाही की वीकली असं नाही. तासाच्या रिलेटेड तुम्हाला पेमेंट भेटेल इथं. आणि हे तुम्हाला हिंदीमध्ये पण मिळेल आणि इंग्लिशमध्ये पण मिळेल. ओके. तर आपण आता बघूया की हिंदीचं कसं प्रोसेस आहे पहिला. आणि जर समजा तुमचं इंग्लिश पण खूप चांगलं असेल, तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण अप्लाय करू शकता. तर हे लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देईनच, तर तुम्ही कमेंट तेवढं चेक करा. कमेंट चेक करायला विसरू नका, कारण तिथंच तुम्हाला लिंक भेटणार आहे. ओके. कमेंट इन द सेन्स तुम्ही डिस्क्रिप्शन जे असेल तिथं तुम्ही चेक करा. ओके. फाईन. आणि सांगायचं होतं म्हणजे तोंडामधून ना मतलब जास्त वर्ड निघालाय, तर तुम्ही कमेंट करू नका. तर ते चुकून आलंय. मला पण समजत नाही झालंय काय आहे ते सारखं ते. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही धिस फॉर्म इज फॉर एनीवन हू वांट टू अप्लाय फॉर रिसीव्हिंग टास्क एज हिंदी ट्रान्स्क्रिप्शनिस्ट
म्हणजे तुम्हाला इथं काय एक हिंदी ट्रान्स्क्रिप्शनचं म्हणून तुम्हाला इथं काम करायचं आहे. ओके. तर इथं का असेल तर की रिक्वायरमेंट काय ह्याच्यासाठी? की रिक्वायरमेंट इज फॉर यू टू हॅव अ लॅपटॉप. एक तर इथं लॅपटॉप असायला पाहिजे किंवा कॉम्प्युटर असलं तरी चालेल. विथ अ वर्किंग इंटरनेट कनेक्शन. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन एक असायला पाहिजे. तेवढं असं नाही की ज्यांनी फास्ट पाहिजे, 4G पाहिजे असं काही नाही. फक्त एक वर्किंग इंटरनेट कनेक्ट असलं तरी चालेल. ओके. दिस रोल विल पे यू फॉर ईच अवर ऑफ कंटेंट दॅट यू ट्रान्स्क्राईब अँड क्वालिटी चेक. ओके. तर हे काम तुम्हाला तासावरती पेमेंट करणार आहे आणि इथं तुम्ही बघणार तुम्ही क्वालिटी चेक तुम्ही ऐकता ते करेक्ट टाइप करायलाय काय? किंवा तुमच्या मनाचं काय ते त्याच्यामध्ये घालायला ते तुम्ही चेक करता. त्यांनी चेक करतात. ओके. तर एक सांगतो ह्याच्यामध्ये तुमच्या मनाचं काय घालायचं जे तुम्ही ऐकता ना तेच तुम्हाला टाइप करायचं आहे. ओके. To apply for this role, you need to answer the questions below with your personal details and complete a quick test by transcribing the audios mentioned below. Okay. तर तुम्हाला इथं अप्लाय करायचं असेल तर त्यांनी खाली थोडे क्वेश्चन्स दिलेत. ते आम्हाला आन्सर करायचं आहे आणि तुमचे पर्सनल डिटेल्स वगैरे घालायचे आहेत. नंतर एक टेस्ट आहे जे म्हणजे ऑडिओ ऐकायचं आणि टाइप करायचं. ती टेस्ट आहे. ती टेस्ट एक तुम्हाला द्यावी लागते. ओके. तर बघूयात आता काय-काय क्वेश्चन्स आहेत ते पहिला बघूया. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही ईमेल तुमचं ऑटोमॅटिक येते. इथं तुमचं नाव लिहायला पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल मी नाव लिहिते इथं. आता माझं ओके. तिथं नाव आलं तर इथं तुमचा नंबर तुम्हाला द्यावा लागेल. ओके. आणि इथं तुमचं एज काय असेल ते तुम्ही इथं घालू शकता. तर मी सध्याला किती घालू? एक डमी काहीतरी घालूया आपण. ओके. डमी काहीतरी घालूया. नंतर इथं तुम्ही ईमेल तुमचं जे काही ईमेल असेल ना ते तुम्ही इथं घालायचं. तर gmail.com. ओके. इथं तुमचं ईमेल आलं. नंतर इथं बघा तुम्ही इथं दिले त्यांनी ट्रान्सक्राइब दिस ऑडियो. ओके. इथं तुम्हाला ऑडिओ ट्रान्सक्राइब करायचं आहे. इस ऑडियो को सुनकर सही तरीके से ट्रांसक्राइब करिए. पढ़कर टास्क करें. गाइडलाइन्स पढ़कर टास्क करें. तो यहाँ पे आणि त्यांनी इथं ना गाईडलाईन्स पण दिलेत. तर हे गाईडलाईन्स पण आम्हाला ऐकावे लागतील. म्हणजे वाचा तुम्ही एकदा गाईडलाईन्स काय आहेत. हे गाईडलाईन्स हेच असणार त्यांचे. नंतर स्क्रिप्ट and language consistency. Language are transcribed in the respective script. For example, if a conversation includes both Hindi and English, the Hindi part will be transcribed in Devanagari script and the English part in Roman script. हिंदी आणि इंग्लिश असलं तरी पण तुम्हाला जसं असेल तसंच तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी हिंदी बोलले तर हिंदी लिहायचं, इंग्लिशमध्येच हिंदी बोलले इंग्लिश बोलले तर इंग्लिश पण लिहायला हवं तुम्हाला. ओके. आणि फिल्टर वर्ड्स आर ट्रान्सक्राइब्ड ॲज दे साउंड अँड आर एन्क्लोज्ड इन कर्ली ब्रॅकेट्स. दे विल ऑलवेज बी इन इंग्लिश स्क्रिप्ट. व्हायब्रंट पंक्च्युअल अँड ग्रामर, लाँग पॉजेस, ग्रामर चांगला असायला पाहिजे म्हणून सांगितलं त्यांनी. ओके. तर तुम्ही हे बघून घ्या. खूप आहेत. जर मी खूप सगळं वाचत बसलं तर कसं होईल, टाईम जाईल खूप. ओके. तर फिल्टरचे शब्द इथे हिंदीमध्ये पण दिलेत त्यांनी. तर तुम्ही हे सगळं वाचून घ्या गाईडलाईन्स. आणि अनेक काय करायचं तुम्हाला ट्रान्सक्राईब द ऑडिओ. ऑडिओ ट्रान्सक्राईब करायचं. तुम्ही ऑडिओ ऐकून घ्या एकदा. ऑडिओवरती क्लिक केलं तुम्हाला एक ऑडिओ ऐकायला येईल. तर हे चालूच ठेवायचं तुम्हाला आणि इथं यायचं. ह्या फॉर्ममध्ये यायचं आहे आणि इथं टाईप करायचं. असं तुम्हाला ऐकून ती जे काही बोलतात ना, ते आपल्याला इथे टाइप करावं लागेल. तर दुसरं तिने ऑडिओ दिले ते पण आपल्याला ऐकून हे पण आपण टाइप करायचं आहे. ओके. तर हीच टेस्ट आहे मेन इम्पोर्टंट जे तुम्हाला क्लिअर करायची आहे. हे सगळं ऐकायचं. असंच 3 तिने ऑडिओ दिले. 3 ऑडिओ ऐकून टाइप करायचं नंतर सबमिट करायचं तुम्हाला. ओके. तर हे हिंदीमध्ये तुम्हाला दिलेले असतं. हे तुम्ही हिंदीमध्ये करू शकता. आणि समजा तुम्हाला मोबाईलमध्ये चेक करायचं असेल तर तुमचं मोबाईलमध्ये व्ह्यू तुम्हाला असं दिसेल. हे बघा तुम्ही बघू शकता. असंच तुम्हाला दिसेल मोबाईलमध्ये. ओके. तसंच तुम्हाला इथे फॉर्म फिल करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला इंग्लिश येत असेल, क्लिअर तुमचं इंग्लिश असेल किंवा नसलं तरी थोडंफार जरी तुम्हाला इंग्लिश येत असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. जर तुम्हाला स्पेलिंग्स वगैरे करेक्ट येत असतील तर. ओके. तर इथं जायचं आहे. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला असंच भेटेल. तर इथं बघू शकता तुम्ही मी इंग्लिश रेकॉर्डिंग आलेलं आहे. तर इथं पण दिले त्यांनी आणि त्यांनी सांगितलेत की जेव्हा तुम्ही हे करत असताना तुम्ही क्वाईट प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी आवाज असणार नाही असं प्लेस तुम्ही शोधा. त्यामुळे ते जेव्हा आपण रेकॉर्डिंग वगैरे करतो त्याच्यामध्ये ते यायला नको पाहिजे. ओके. तर इथे दिलेत त्यांनी तर तुम्ही बघा इथं नाव घालायचं, इथं ईमेल घालायचं, तर मोबाईल नंबर घालायचा, जेंडर सिलेक्ट करायचं तुम्ही मेल आहे का फिमेल आहे. पुढे जो हायेस्ट लेव्हल ऑफ एज्युकेशन इथं घालायचं तुमचं, सिटी घालायचं, स्टेट घालायचं. ओके. तर हे काय दिलेत त्यांनी ओके. इथं तुमचं कसं स्टोरी टेलिंगचा जॉब असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला स्टोरी टेलिंग करायचं आहे, म्हणजे बोलायचं आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शन फॉर एक्झाम्पल तिथं जर इमोशनल असेल, तर तुम्हाला इमोशनली बोलावं लागेल. जर तिथं एक्सप्रेशन द्यायचे असतील म्हणजे
एकदम हायपर एक्सप्रेशन द्यायचं, हायपर एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला बोलावं लागेल. ओके. तसं तुम्हाला इथं करावं लागेल आणि हे तुम्ही पुढे बहुतेक सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे नेक्स्ट टास्क भेटेल तिथं. कसं तुम्हाला जे स्क्रिप्ट देताना जसं इमोशन असतं त्याप्रमाणे तुम्हाला बोलावं लागेल, एक्सप्रेस करावं लागेल. हे तुमच्या इथे जॉब असणार. जर तुम्हाला इथे इंटरेस्ट असेल स्टोरी टेलिंगमध्ये तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता इंग्लिशमध्ये. ओके. ओके. तर तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणता जॉब आहे, कसं जॉब आहे, काय-काय आहे ते. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करा आणि अप्लाय केला तर तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर नक्की मला कमेंट करू शकता तुम्ही. आणि तुम्हाला काही पण डिफिकल्टीज, काही पण तुम्ही प्रॉब्लेम फेस कसं करत असाल, तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मी ईमेल आयडी देईन, त्या ईमेल आयडीला तुम्ही ईमेल पण करू शकता. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. काही पण क्वेशन्स असेल तर कमेंट करा. मी नक्की आन्सर करेन कमेंटचं. मी जास्तीत जास्त कमेंटचेच म्हणजे कमेंट जे येतात ना त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवतो. कारण तुम्हाला जे पाहिजे ते आपण दिलो दॅट इज तर चांगलं असतं ना. नाहीतर उगाच आपण बनवलं कसं. तर कमेंट जास्तीत जास्त करा. जेणेकरून मी जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. ओके. सो थँक सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कनेक्टेड राहावा. नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरच येईल रिगार्डिंग इंडिया मार्ट. सो थँक सो मच एव्हरीवन. सपोर्ट करा. थँक